नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे. तुम्ही पाहताय मार्केटमध्ये रोज नवीन बातम्या येतात. पण एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला मोठ्या खेळाडूंची म्हणजे प्लेयर्सची पुढची वाटचाल काय असेल याचा अंदाज देऊ शकते. ती म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न. आज आपण अशाच 7 कंपन्यांवर बोलणार आहोत, जिथे मोठे गुंतवणूकदार म्हणजेच स्मार्ट मनी जोरदार खरेदी करत आहेत. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी शेअर होल्डिंग पॅटर्न साधारणपणे 4 भागांमध्ये असतो. प्रोमोटर, एफ-आय-एस, डी-आय-एस आणि पब्लिक. यापैकी पहिले 3 पी-डी-एफ गुंतवणूकदार खूप महत्त्वाचे मानले जातात. कारण ते कंपनीच्या मॅनेजमेंटशी थेट जोडलेले असतात. त्यांच्याकडे मोठी रिसर्च टीम असते आणि त्यांना खूप नॉलेज असते. त्यामुळे जेव्हा हे लोक खरेदी करतात तेव्हा तो एक चांगला संकेत मानला जातो. चला तर मग या 7 कंपन्या कोण आहेत हे सविस्तर पाहूया. तर पहिली आहे हर्ष इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड. मित्रांनो, ही कंपनी तिच्या कामासाठी खूप ओळखली जाते. ही एक प्रिसिजन इंजिनिअरिंग कंपनी आहे, जी ऑटोमोबाईल आणि इतर मोठ्या उद्योगांसाठी महत्त्वाचे पार्ट्स बनवते. आता येऊयात नंबरकडे. तर आपण पाहतोय की प्रमोटरनी आपली हिस्सेदारी 74.61 वरून 74.72 पर्यंत वाढवली आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्यांची हिस्सेदारी आधीच खूप जास्त होती तरीही त्यांनी त्यात वाढ केली. यासोबतच एफ-आय-एसनी आपली हिस्सेदारी 0.54 वरून 0.88 पर्यंत वाढवली आणि डी-आय-एसची हिस्सेदारी 8.64 वरून 11.86 झाली आहे. म्हणजेच तिन्ही मोठ्या इन्व्हेस्टर्सचा या कंपनीवरचा विश्वास वाढलेला दिसतोय. त्यांच्या खरेदीमुळेच पब्लिकची हिस्सेदारी 16.21 वरून 12.55 झाली आहे. आता बघूयात पुढची कंपनी, बंधन बँक लिमिटेड. बंधन बँक ही बँक मायक्रो फायनान्स आणि ग्रामीण बँकिंगवर लक्ष केंद्रित करते. तर आता बघूया त्याचे आकडे. आपण पाहतोय की प्रमोटरनी आपली हिस्सेदारी 39.98% वरून 40.92% केली आहे. एफ-आय-एसनी 22.73% वरून 24.34% पर्यंत हिस्सेदारी वाढवली आहे आणि डी-आय-एसची हिस्सेदारी 16.36 वरून 16.52 झाली आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की बँक काही अडचणीत जरी असली तरी मोठे इन्व्हेस्टर्स तिचा भविष्यातील विकास ओळखत आणि त्यामुळे त्यांची गुंतवणूक यात वाढत आहे. आता वळूयात पुढच्या कंपनीकडे, जी-एन-ए एक्सेल्स लिमिटेड. मित्रांनो, ही कंपनी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधली एक नामांकित कंपनी आहे. ती व्यावसायिक वाहनांसाठी एक्सेल्स आणि स्पिंडल्स बनवते. या कंपनीने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि संशोधन क्षमता यामुळे बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केले. तर आता येऊयात नंबर्सकडे. तर प्रमोटरनी आपली हिस्सेदारी 68.83% वरून 68.95% केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एफ-आय-एसनी आपली गुंतवणूक 0.41 वरून 0.56 केली आहे आणि डी-आय-एसची हिस्सेदारी 11.31 वरून 11.32 झाली आहे. या सगळ्या खरेदीमुळे पब्लिकची हिस्सेदारी 19.45 वरून कमी होऊन 19.17 झालेली दिसते. आता वळूयात पुढच्या कंपनीकडे, रॉयल ऑर्चिड हॉटेल्स लिमिटेड. हॉटेल व्यवसायात असलेली रॉयल ऑर्चिड हॉटेल्स एक खूप जुनी आणि लोकप्रिय हॉटेल चेन आहे. तुम्हाला माहिती आहे, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात सध्या तेजी आहे. याच संधीचा फायदा घेऊन प्रमोटरनी मार्च 2025 मध्ये आपली हिस्सेदारी 63.70 वरून 63.89 केली. एफ-आय-एसची हिस्सेदारी 7.30 वरून 7.72 झाली आहे आणि डी-आय-एसची 0.73 वरून 0.80 झाली आहे. या सर्वांच्या खरेदीमुळे पब्लिकची हिस्सेदारी 28.27 वरून 27.59 झाली आहे. आता बघूयात पुढची कंपनी, जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. JSPL ही कंपनी स्टील, पॉवर, मायनिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात एक मोठे नाव आहे. भारतातील सर्वात मोठ्या स्टील उत्पादकांपैकी एक म्हणून कंपनी अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये योगदान देते. मार्च 25 मध्ये प्रमोटरनी आपली हिस्सेदारी 62.22 वरून 62.36 केली आहे. तर एफ-आय-एसनी 9.59 वरून 9.76 पर्यंत गुंतवणूक वाढवली आहे. पण सर्वात मोठा बदल डी-आय-एसने केला आहे. त्यांची हिस्सेदारी 17.72 वरून 18.09 पर्यंत वाढली आहे. हे स्पष्ट दर्शवते की डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सना या कंपनीवर मोठा विश्वास आहे असं दिसतंय.
आता बघूयात पुढची कंपनी, पिलानी इन्व्हेस्टमेंट अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड. मित्रांनो, कधी-कधी अशा फिल्टरेशनमुळे आपल्याला काही अनोखी नावे समोर येतात. पिलानी इन्व्हेस्टमेंट ही बिर्ला समूहाची एक होल्डिंग कंपनी आहे, ज्याचा मुख्य व्यवसाय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे असा आहे. म्हणूनच ही कंपनी एक सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक मानली जाते. मार्च 2025 मध्ये प्रोमोटरनी आपली हिस्सेदारी 57.55 वरून 57.95 केली आहे. एफआयएसनी 0.38 वरून 0.49% केली आहे आणि DISची हिस्सेदारी 0.40 वरून 0.48 झाली आहे. या सगळ्या खरेदीमुळे पब्लिकची हिस्सेदारी 41.68 वरून कमी होऊन 41.08 अशी झाली आहे. तर आता वळूयात पुढच्या कंपनीकडे, RM ड्रिप अँड स्प्रिंकल्स सिस्टम लिमिटेड्स. मित्रांनो, ही कंपनी खूप इंटरेस्टिंग आहे. RM ड्रिप ही कंपनी ठिबक सिंचन प्रणाली, ड्रिप इरिगेशन सिस्टीम्स बनवते. तुम्हाला माहिती आहे, आजच्या काळात शेतीमध्ये पाण्याची बचत करणं किती महत्त्वाचं आहे. तर ही कंपनी त्याच क्षेत्रात काम करते. तर आता बघूया तिची आकडेवारी. प्रोमोटरची हिस्सेदारी 17.78 वरून 21.06 झाली आहे. एफआयएसची 2.12 वरून 2.97 झाली आहे. पण यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे DISनी या कंपनीत नुकतीच एंट्री केली आहे. त्यांची हिस्सेदारी 0% वरून 0.35% झाली आहे आणि या सगळ्या खरेदीमुळे पब्लिकची हिस्सेदारी 80.10 वरून कमी होऊन 75.62% झाली आहे. म्हणजेच मोठे प्लेयर्स हळूहळू यात प्रवेश करतायत आणि पब्लिक हळूहळू बाहेर येत आहे. तर मित्रांनो, फक्त आकड्यांवर विश्वास ठेवू नका. इन्व्हेस्टिंग हा फक्त एक डेटा बघण्याचा खेळ नाहीये. तुम्हाला कंपनीचा बिझनेस कसा वाटतो, त्याचे मॅनेजमेंट चांगले आहे का, हे सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. मोठ्या इन्व्हेस्टर्सकडे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी रिसर्च टीम असते. म्हणून आपण फक्त डेटा बघून त्यांच्या मागे न धावता आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी या कंपन्यांचा वापर करायला हवा. जसा एक चांगला डॉक्टर फक्त रुग्णाला पाहूनच त्याचा त्रास ओळखतो, तसं जर तुम्हालाही मार्केटमध्ये ही गोष्ट करायची असेल, तर तुम्हाला सतत अशा डेटाचा अभ्यास करत राहावा लागेल. अनेक लोक विचारतात, स्टेज 1 म्हणजे खरेदी करण्याची योग्य वेळ कशी ओळखावी? तर यासाठी कोणताही फॉर्म्युला नाही. तुम्हाला रातोरात हे ज्ञान मिळणार नाही. फक्त अभ्यास आणि अभ्यासानेच हे फक्त शक्य होऊ शकतं. मी तुमच्यासमोर 1000 कोटींपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या 7 कंपन्यांची यादी ठेवली आहे. पुन्हा सांगतो, हे फक्त आणि फक्त अभ्यासासाठी आहेत. जसा हा बाईंगचा व्हिडिओ आहे, तसाच जर तुम्हाला सेलिंगचा व्हिडिओ हवा असेल, जिथे प्रमोटर, एफआयएस आणि DIS विकत आहेत आणि पब्लिक खरेदी करत आहे, तर कमेंट सेक्शनमध्ये येस असे नक्की लिहा. असे व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की मोठे इन्व्हेस्टर्स का बाहेर पडत आहेत आणि पब्लिक का खरेदी करत आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.